नमस्कार. आपण आलो आहोत पंढरपूरमध्ये विसावा मंदिराच्या जवळ वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज फणसे महाराजांचा मठ बघायला. इथे लग्न कार्यसुद्धा होतात आणि वारीसाठी दिंडीलासुद्धा हा मठ दिला जातो. इथे मोठे 2 हॉल आणि 12 रूम्स आहे. आपण आज त्या पाहणार आहोत. वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज फणसे मठ, तालुका राजगड, जिल्हा पुणे, किल्ले राजगड, तोरणा परिसर यांचा हा मठ आहे. आपण आज हा मठ पाहणार आहोत. दोन्ही बाजूने वरती जाण्यासाठी जिने आहेत आणि खाली मोठा हॉल आहे. तर आपण हॉल पाहूया आधी. हे समोर दिसतंय हे विसावा मंदिर आहे, हे बघा. आणि विसावा मंदिराच्या अगदी जवळ समोरच हा मठ आहे. तर मठ मोठा आहे. खाली जनरल स्टोअर आहे, मेडिकल स्टोअर आहे आणि आतमध्ये मठ आहे. खाली जेवणाच्या पंक्ती वगैरे बसण्याची सोय आहे. खाली मोठा हॉल आहे, तिथे जेवणे आहेत. आमच्याकडे आज मुंज आहे, त्या मुंजीचा कार्यक्रम इथे आहे. तर खूप मोठा मठ आहे. इथे स्वयंपाकाची सोय आहे. हे बघा, इथे बायका स्वयंपाक करतायत. खूप मोठं स्वयंपाकघर आहे आणि हॉल पण खूप मोठा आहे. इथे जेवण वाढण्यासाठी म्हणून ओटा आहे मोठा. इकडे वॉशरूम आहे भांडी वगैरे धुण्यासाठी आणि समोरच विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती आहे. आपण ती पाहूया. खूप सुंदर मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीच्या. आणि इथे ऑफिस आहे. या बाजूला बेसिन आहे हात धुण्यासाठी. खाली ही वॉशरूम आहे. 4 वॉशरूम आहेत आणि इथेही नळ आहे. अतिशय मोठा हॉल आहे. जेवणाचं पंक्ती इथे खालीच बसवल्या जातात आणि वरती कार्यक्रम होतात. तर छान आहे. आता आपण वरती जाऊया. वरती जाण्यासाठी जिना आहे. हे बघा, हा जिना आहे. या जिन्याने आपण आता वरती जाऊयात. आपण दुसऱ्या मजल्यावर आलेलो आहे आणि दुसऱ्या मजल्यावरून समोरच विसावा मंदिर दिसत आहे. हे बघा, हे विसावा मंदिर आहे आणि हा मठ आपण दुसऱ्या मजल्यावरती बघतो. खूप मोठा हॉल आहे आणि हॉल लग्न कार्यासाठी, मुंजीसाठी सुद्धा हे हॉल दिले जातात. तसंच दिंडीसाठीही हॉल तुम्हाला मिळू शकतो. खूप मोठा हॉल आहे. समोरच स्टेज पण आहे, ज्याचा तुम्ही छान वापर करू शकता. सुंदर, खूप मोठा प्रशस्त हॉल आहे आणि वरती रूम्स आहेत. आपण वरती जाऊन रूम पण पाहणार आहोत. हे स्टेज आहे. आमच्याकडे आज मुंजी आहे, तर मुंजीचा सेट इथे लावलेला आहे. लग्नासाठी सुद्धा हे कार्यालय निश्चितच मिळते. सुंदर सेट लावलेला आहे आणि कार्यालय सुद्धा खूप मोठे आहे. वारीमध्ये दिंडीसाठी सुद्धा हे दिले जाते. कार्यालयाच्या पाठीमागच्या बाजूला दुसऱ्या मजल्यावरती सुद्धा वॉशरूम आहेत. अतिशय छान, स्वच्छ आणि क्लीन आहेत. 2 बाथरूम आणि 4 वॉशरूम आहेत. आजूबाजूचा परिसरही सुंदर आहे. आता आपण वरती जाऊन रूम्स पाहूयात. इकडे पार्किंगची सुविधा आहे. पार्किंगचा काहीच प्रॉब्लेम नाही. आपण आता 3ऱ्या मजल्यावर जाऊ. जिना प्रशस्त आहे. भव्य कॉरिडॉर आहे आणि या सगळ्या कडेने रूम्स आहेत. वरतून हॉल दिसतोय बघा, भरपूर मोठा हॉल आहे आणि रूम्स आहेत. एकूण 12 रूम्स आहेत. खूप सुंदर आणि खूप मोठं आहे.
रूमच्या बाहेर पण मोठा हॉल आहे जो तुम्ही आरामात वापरू शकता. बाहेर गॅलरी आहे, आपण गॅलरी बघूयात. इथून विसावा मंदिर अगदी स्पष्ट दिसतंय. विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे ते. आणि पार्किंगची सुविधा भरपूर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप मोठा मठ आहे, तुम्हाला व्हिडिओ मध्ये लक्षात येतच असेल. अशा छोट्या छोट्या रूम आहेत आणि प्रत्येक रूमला अटॅच वॉशरूम आहे. एकूण 12 रूम आहेत आणि या बाजूला वॉशरूम आहे. इथे मोठं वॉशरूम आहे. या बाजूला 4 वॉशरूम आणि 4 बाथरूम आहेत. सुविधा खरंच खूप चांगल्या आहेत. इथेही गॅलरी असल्यामुळे वरचा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. वरती टेरेस आहे आणि आपण खाली बघितलं की मंदिर आहे खाली विठ्ठल रुक्मिणीचं. त्या मंदिराचा हा कळस आहे. एकूण 5 कळस आहेत. अतिशय सुंदर असं टेरेस आहे. खूप छान दिसत आहे. बाहेरचा नजाराही खूप छान आहे सगळा. आणि टेरेस वरती सुद्धा वॉशरूम आहेत. असा हा फणसे महाराजांचा मठ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पंढरपूरला आल्यानंतर या मठाला नक्कीच भेट द्या.